नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाचणीच्या डोशाची रेसिपी। तर इथे तुम्ही पाहू शकता एक वाटी नाचणी घ्यायची आहे। त्या सेम वाटीनेच अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। तर हे जे सगळे मिश्रण आहे हे एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। नाचणी जी आहे ती घाण असते बऱ्यापैकी, तर तिला 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता पाणी अगदी स्वच्छ दिसत आहे, तोपर्यंत मी नाचणी जी आहे ती धुतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवा आणि त्यानंतर याचे बॅटर बनवून घ्या मिक्सरमध्ये। हे जे बॅटर आहे हे आपल्याला पुन्हा 4 तासांसाठी किंवा अगदी रात्रभर देखील आपण फर्मेंटेशनसाठी ठेवू शकतो। आफ्टर फर्मेंटेशन तुम्ही बघू शकता बॅटर असे तयार होते। तर हे बॅटर आता फर्मेंट झालेलं आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं, आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं। पाणी इतपतच टाकायचं आहे की आपल्याला जसा डोसा करण्यासाठी जसं पाणी लागतं तसं पाणी टाकून। नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे आणि लहान मुले आहेत ती खायला नको म्हणतात, स्पेशली भाकरी किंवा इतर काही पदार्थ केला तर खायला नको म्हणतात। पण तुम्ही जर अशा पद्धतीने डोसा केला तर त्यांना नक्कीच आवडेल। नाचणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबर हे अतिशय जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे ही अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे आणि चविष्ट देखील आहे। तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल, नक्की ट्राय करून बघा। तयार आहे आपला नाचणीचा डोसा। तुम्ही पाहू शकता अतिशय छान झालेला आहे। हा डोसा याला नॉनस्टिक पॅनचीच गरज आहे असं नाही आहे, तुम्ही आपल्या साध्या चपातीच्या तव्यावर देखील हा करू शकता। गरम गरम डोसा नारळाच्या चटणीसोबत सर्व करा। हा डोसा चवीला अतिशय छान लागतो, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।